आजपासून आपण आता दोन गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे या क्लासमध्ये आम्ही तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे रेल्वे, बँकपासून UPSC, MPSC पासून ज्या पण स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेला लागणारं इंग्लिश सगळेच विषय असतील, पण आता आपण इंग्लिश बघत आहोत. त्याचसोबत हे इंग्लिश हा विषय बोलायचं कसं, बोलण्यासाठी कसं यूज केल्या जाईल हे आम्ही अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहेत. म्हणजे अगदी छोट्या मुलाला जेव्हा आपण इंग्रजी शिकवतो, म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला शिकवतो, तेव्हा फक्त आपण त्याला बोलणे शिकवतो, बोलायचं कसं ते शिकवतो, त्याला काही स्पेलिंग शिकवत नाही आपण. तर तीच पद्धत आम्ही तुम्हाला आता शिकवत आहोत. अगदी छोट्या मुलाला कसं शिकवतात हीच पद्धत तुम्ही मोठ्या माणसालाही शिकवू शकता. बोलणे इथं आपण रायटिंग वर्क नाही करत आहोत, फक्त बोलायचं कसं, अगदी साध्या सोप्या भाषेत. जसं लहान मुलगा कसा बोलू शकतो, त्याला काही येत नाही, त्याला काही कळत नाही, तसंच जर तुम्ही कितीही मोठा व्यक्ती त्याला इंग्रजी बोलायची इच्छा असेल त्याने ही जी आता आम्ही पद्धत तुम्हाला शिकवतो आहोत, या पद्धतीचा जर वापर केला तर तो हमखास बोलू शकेल. ही पद्धत म्हणजे माइंड पॉवर डेव्हलपमेंटच्या सहाय्याने. त्याचसोबत मी जे तुम्हाला बोलत आहे ना, याच्यामध्ये एक विशिष्ट अशी शक्ती वापरत आहे. शक्ती म्हणजे काय, ती विद्या असते, त्याला शब्दशक्ती म्हणतात, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेवल म्हणतात. बोलण्याचे कॉन्सन्ट्रेशन लेवल, त्याला विविध तऱ्हेच्या विद्या असतात. त्या विद्या आम्ही तुम्हाला, आमचे दुसरे चॅनल आहे त्या चॅनलद्वारे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. सध्या इंग्लिश स्पीकिंगचा क्लास, पण हा क्लास फक्त इंग्लिश स्पीकिंगचा नाही तर स्पर्धा परीक्षेसाठी देखील उपयुक्त होणार आहेत. आता बघा, आज आपण शिकणार आहोत फ्रॉम आणि टू. तर फ्रॉम कसा वापरायचा आणि टू कसा वापरायचा हे एकदा आपल्याला कळलं की आपण बरंचसं बोलू शकतो. आता बघा काय लक्षात ठेवायचं, हा फ्रॉम म्हणजे काय होतो, हा फ्रॉम म्हणजे FROM, फ्रॉम म्हणजे च्यापासून होते. आणि टू जेव्हा असेल स ला ना ते साठी. आता बघा, आता समजा एखाद्याला म्हणायचं पेन, म्हणजे पेन आहे, पेनेसाठी. आता मी इथे लिहिलं, आता इथे लिहिलं टू पेन. याचा अर्थ काय होतो, एवढे तुम्ही यूज करू शकता. म्हणजे पण आता काही आपण जनरली बोलताना का, पेनेसाठी, पेनेकरिता, चहाकरिता पण होऊ शकते. पेनेकरिता असं कोणी बोलण्यासाठी वेगवेगळे वापरतात. पेनसाठी, पेनेकरिता, पेनाला, पेनास, पेना. आता पेना ते नाही म्हणत आपण. तर जे तुम्हाला इथून जे सूट होतील ते सगळं या टू जर अगोदर वापरलं तर ते तयार होऊन जाते. आता मी तुम्हाला दोन कसे वापरतात. आता फ्रॉम म्हणजे च्यापासून. जर आपण एखाद्या गावाला गेलं, आता समजा मी नागपूरला गेलं, चंद्रपूरपासून नागपूरला गेलं, तर आपण काय करतो, फ्रॉम आणि इकडे टू लिहू आपण. आता इथे दोन शब्द लिहायचे आहेत. पहा, आता समजा इथं मी काय लिहिलं, फ्रॉम नागपूर लिहिलं. इथे लिहिलं टू चंद्रपूर, चांदा लिहिलं. म्हणजे याचा अर्थ काय होते, फ्रॉम नागपूर टू चांदा. याचा अर्थ काय होते, एखादा व्यक्ती कुठून आला आहे, तो नागपूरहून आलेला आहे. फ्रॉम नागपूर टू चंद्रपूर, जिकडे जात आहे तिकडे चंद्रपूरला तो चालला, असा अर्थ होते. समजा चंद्रपूर इथं लिहिलं असता चांदा, तर काय लिहिलं असतं, कुठून आला, तो चंद्रपूरपासून आला. म्हणजे जिथून तो आला आहे त्याला फ्रॉम वापरायचं आणि जिकडे चालला आहे तिकडे टू वापरायचं. हा एक नियम झाला. हे दोन्ही फ्रेजेस आपण यूज केले तर. पण बघा, आता मला वापरायचं आहे एखाद्याला फक्त हा टूचा नियम समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखाद्याला म्हणायचं ही वस्तू कोणासाठी आहे. आता कोणासाठी आहे म्हटलं, ही वस्तू कोणासाठी आहे, तर एखाद्याने म्हणेल ही माझ्यासाठी आहे, कोणाचं नाव घेईल त्याच्यासाठी आहे. तर मला काय करायचं, आता मी म्हणलं हा पेन कोणासाठी आहे तर तो काय म्हणला, हा पेन आपल्या श्यामसाठी आहे, रामसाठी आहे, किंवा का तेजससाठी आहे, असं आपण म्हणतो. आपण तिथं नाव लिहू, कोणासाठी आहे पेन, हा पेन कोणाचा आहे, तेजससाठी आहे. आपण लिहू टी. हा पेन कोणासाठी आहे, हा टू तेजससाठी पेन आहे. एखादं सपोज म्हटलं, एखादं वस्तू आणून ठेवलं, एखादी वस्तू, आता एका सण पेढा आणून ठेवला, स्वीट आणून ठेवलं, आणि हा स्वीट कोणासाठी आहे तर आपण काय म्हणणार, हा स्वीट त्याच्यासाठी आहे, तर त्याच्यामागे पण टू लावायचा आहे. म्हणजे टू ज्याच्या पण मागं लावलं त्याचा अर्थ काय होतो, स ला ना ते साठी इतके अर्थ तयार होतात. आपण रोज अशी तयारी करून ठेवायची की बघायचं, म्हणजे
घरी बघायचं, एखाद्याला स आला असेल, ला आला असेल, ना आला तेसाठी असं रोज प्रॅक्टिस कशी करायची बा, सोपं आहे. आता माझ्याकडे हा कॅप आहे सपोज. हा कॅप कोणाचा आहे, आपण कॅप कोणासाठी आहे, पेन, या रेड कलरच्या पेनसाठी हा आहे. तर टू पेन. समजा हा कॅप मी ब्लॅक कलरसाठी दिला असेल तर टू पेन म्हणजे याच्यासाठी झालं. म्हणजे हा टू वापरला तर सलानासाठी कुठेही वापरू शकतो. त्याची प्रॅक्टिस कसं करायचं बघ घरच्या घरी. आपण आपल्या मुलाला सोबत ठेवायचं. लहान मुलांचं आपण एखादा छोटा मुलगा घ्यायचा आपला, त्याला इंग्रजी शिकवणं हे दोनही घ्यायचे. त्याला काय म्हणायचं, त्याला जवळ बोलवायचं आपल्या, फ्रॉम असं का, फ्रॉम. तो काय सांगते किचन, फ्रॉम किचन. तो किचनमधून आला, त्याला कुठे जायचं आहे बा, टू. तो म्हणते मला आता सपोज बेडरूममध्ये आहे, टू बेडरूम झाला. त्याला कळते की टू आणि फ्रॉमचा यूज कसा करायचा आहे. म्हणजे सोपी पद्धत आपण यूज करता, आपल्या मुलाला शिकवता. त्याला काही बोलता येत नसेल तरी कसं बोलायचं, छोट्याशा मुलाला तिकडून येते ना, त्याला फ्रॉम आपण बोलायचं, त्याला फ्रॉम म्हणजे तिकडून आलेला आहे. टू म्हणजे हाताने बोट टाकायचं, टू तिकडे चालला आहे, त्याला कळते. म्हणजे तिकडून आला तो काय वापरत आहे, फ्रॉम, आणि इकडे चालला तो टू वापरत आहे. लहान मुलाला कळून जाते, आपल्याला कळते यार आपण येता म्हणजे फ्रॉम वापरलं, जात आहे म्हणजे तिकडे टू वापरलं. रूमच्या आतमध्येच करायचं आपण. म्हणजे किचन रूममधून तो कुठं बेडरूममध्ये आला, तर फ्रॉम किचन टू बेडरूम. समजा आता एखादा मार्केटमधून आला आहे, मार्केटमधून तो घरी आला आहे, तर त्याला फ्रॉम, त्याला प्रश्न फ्रॉम, त्याला कळते फ्रॉम म्हणजे कुठून आला, तो म्हणते मार्केटमधून आला आहे. आता सपोज तो आता घरून शाळेत चालला आहे, घरून शाळेत चालला आहे, तर तुम्ही प्रश्न दिला फ्रॉम, असंच केलं फ्रॉम, तो काय म्हणेल फ्रॉम म्हणजे तो घरून, आता मी घरून चाललो, फ्रॉम होम टू स्कूल. त्याला हे दोन फ्रेज कळून जातात. म्हणजे आपण त्याला कळतं की फ्रॉम म्हणजे कुठून निघाला आहे आणि टू म्हणजे कुठं चालला आहे. मग त्याला काय करायचं, छोट्याशा मुलाला आपल्या एखादी वस्तू द्यायचं. ही वस्तू कोणाला द्यायची आहे बा, कोणाला, समजा कोणाला द्यायची आहे, आपल्या मुलाचं नाव घ्यायचं. समजा एखाद्या मुलाचं नाव असेल श्याम असेल, तर काय ही आता ही वस्तू दिली आहे बा, ही कोणासाठी आहे, टू श्याम. कोणाचं नाव असेल सपोज राम असेल, किशन नाव असेल कोणाचं, टू किशन. अशा तऱ्हेनं आपण आपले टू आणि फ्रॉमचा यूज करून आपल्या लहान मुलाला आपण शिकवू शकतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत घ्यायचं. तसं इंग्रजी पाहतो म्हणलं खूप मोठं आहे, प्रयत्न करतो म्हणलं ते संबंधीच्या पलीकडे चाललं जाते. म्हणून आपण घ्यायचं अगदी छोट्या स्वरूपामध्ये हे इंग्लिश घ्यायचं. आपल्याला रोज छोट्या वस्तू घ्यायच्या, छोट्या गोष्टी घ्यायच्या, त्या गोष्टींना आपल्याला शिकता येते. म्हणजे आपल्याला फक्त आज काय करायचं, एक दिवस त्या टू आणि फ्रॉमसाठी देऊन द्यायचं. मग त्याला कळून येते हा टू इकडून आला आहे का फ्रॉम इकडून लावायचा आहे. दोन्ही गोष्टी त्याला ऑटोमॅटिक करून जाणार. येणे फ्रॉम, जाणे टू. असं एक दिवस त्याला पाठ झालं तर दुसऱ्या दिवशी तो काय करेल, आपलं इंग्रजीचं काही ना काही डोक्यामध्ये टाकेल तो आणि तुमच्याशी बोलू लागेल. मोठ्या माणसाही तसंच करायचं आहे. बोलताना तेच वाक्य वापरायचं आहे. इकडून आलं फ्रॉम म्हणजे बाथरूममधून आंघोळ करून आले, लगेच अरे मी कुठून आलो बा, फ्रॉम बाथरूम. कोणीकडे चाललो, टू. कुठेही चाला तुम्ही, आता टू ड्रॉइंग रूम. मग त्याला पाठ आहे. घरून निघताना तुम्ही तीच प्रॅक्टिस करायची. घरून निघताना फ्रॉम होम टू मार्केट. जिथं जाल तिथे. तिकडून येताना तसंच कर, तिकडून येताना उलटं व्हायचं. आता तुम्ही मार्केटमधून घरी येत आहे म्हणजे तुम्ही फ्रॉम मार्केट टू होम. अशा तऱ्हेनं ही इंग्लिश स्पीकिंग सोपं होऊन जाते. म्हणजे आहे कठीण पण आपल्याला सोपं करायचं आहे. आम्ही जे तुम्हाला शिकवतो अगदी लहान मुलाला जसं आम्ही आमच्या मुलाला शिकवलं असेल ना, तीच पद्धत आम्ही यात टाकत आहोत. हा क्लास लक्षात घ्या. हा क्लास आम्ही सुरुवात करत आहोत अगदी सगळ्या स्पर्धा परीक्षेला लागून आहेत. पुढे याच्यात निबंध कसं लिहायचं मोठे, त्याचसोबत शॉर्टकटमध्ये इंग्लिशपासून सगळे विषय अगदी माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये आम्ही तयार केलेले आहेत. तसं आता ही सुरुवात आहे म्हणून आता आम्ही छोटे शिकवत आहोत. मग जसं हा कालावधी वाढत जाईल ते आम्ही तुम्हाला का हा पूर्ण इंग्रजीचा एक तक्ता बनवून देणार आहोत. अगदी ह्या बोर्डभरच तक्ता, पण त्या माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये कसं करत जायचं हे तुम्हाला सांगेल. पण आता आपण छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जसं आमचा जो पहिला क्लास होता, आतापर्यंत 4 क्लास झाले. हे सगळे क्लास जर तुम्ही पद्धतशीरपणे बघत गेले तर जेव्हा मी काही दिवसानंतर ह्या एवढ्या माइंड मॅपच्याद्वारे एका बोर्डरवर जेव्हा लिहू ना, तेव्हा तुम्हाला कळेल की पटपट कसं करायचं. आता आपण हा क्लास इथं थांबू. पुढच्या क्लासला आपण काय करू, डू डीड डज याचा आपण यूज करणार आहोत.